नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता आकाश वसुंधरेकडे बघून हसायला लागतो. वसुंधरेने आकाशचा शर्ट घातलेला असतो आणि तिला खूप लाजल्यासारखं होत असतं. तिला ऑकवर्ड फील होत असतं आणि आकाशला हसू येत असतं. वसुंधरा म्हणते, मला का हसताय तुम्ही, असं हसू नका प्लीज. आकाश म्हणतो, ठीक आहे. बेडवर येतात. आकाश म्हणतो, आता रात्र झाली, झोपून घेऊया आपण. वसुंधरा म्हणते, हो ठीक आहे, मी झोपते खाली. आकाश म्हणतो, काय गरज आहे, एवढा मोठा बेड आहे, असं असेल तर मी खाली झोपतो. वसुंधरा म्हणते, नको नको, तुम्ही खाली झोपलेलं मला आवडणार नाही, आपण झोपूया बेडवरती. आता दोघेही बेडवर झोपतात. आकाश म्हणतो, बेडशीट ब्लँकेट खूप मोठी आहे आणि आपल्या दोघांना पुरून जाईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यावर ते दोघे आता झोपी जातात. आता सकाळ झालेली असते, आकाशला जाग आलेली असते. वसुंधरा त्याच्या अंगावर हात टाकून झोपलेली असते, अगदी निर्धास्तपणे, शांतपणे. आकाश तिला बघतो आणि म्हणतो, वसुंधरा आज किती दिवसांनी असं शांतपणे झोपलेला दिसत आहे, कसलंही टेन्शन दिसत नाहीये त्यांना. वसुंधरेलाही आता जाग येते. आकाश म्हणतो, बॅग रात्रीच आली आहे, पण तुम्हाला डिस्टर्बन्स नको म्हणून मी रात्री उठवलं नाही, जाऊन चेंज करून घ्या. वसुंधरा म्हणते, ठीक आहे. ते आता ब्लँकेट सगळ्या अंगावर गुंडाळते आणि चेंज करायला जात असते आणि बॅग सुद्धा उघडत असते. तिला ते सगळं जमत नसतं, पण ती कसं बसं करत असते. तिच्याकडे बघून आकाशला खरंच खूप हसू येत असतं, पण तो स्वतःला सावरतो. आणि आता वसुंधरा आतमध्ये जाते आणि चेंज करायला लागते. आकाश इकडे खूप हसत असतो. वसुंधरा आतमध्ये विचार करत असते की आज माझा बर्थडे आहे आणि आईबाबांनी फोन कसा केला नाही अजून. जाऊ दे, मी पण फोन नाही करत त्यांना, उगाचच नको. आणि बनीला माझी खूप आठवण येत असणार, मला माहिती आहे तो विसरला नसेल. इकडे बनीला सुद्धा वसुंधरेची खूप आठवण येत असते. तिचा रुमाल काढून तो त्याच्याशी बोलत असतो आणि त्याने तिच्यासाठी एक ग्रीटिंग बनवलेलं असतं. तो म्हणत असतो, आई हॅपी बर्थडे, मी तुला आज विश नाही करू शकत, पण मनापासून तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू खूप खुश राहा, हसत राहा आणि अजिबात माझी काळजी करू नकोस. आजचा दिवस खूप एन्जॉय कर, असं म्हणून तो वसुंधरेला विश करत असतो. इकडे आता वसुंधरा रेडी होऊन बाहेर आलेली असते. आकाश म्हणतो, चला आजचा नेक्स्ट सरप्राईज तुमच्यासाठी रेडी आहे. आता वसुंधरेला टेन्शन येतं. ती म्हणते, देवा, काल तर कसं बसं निभावलं मी, पण आता आज तू परत सांभाळून घे. आजूलाच आता छान बीच आहे, आपण एक फेरफटका मारून येऊया का निघण्याआधी. त्यावर वसुंधरा म्हणते, हो ठीक आहे. आता दोघी जण बीचवर जायला निघतात. अगदी छान वारं असतं. आकाश आणि वसुंधरा त्या बीचवरचं मोकळं वातावरण एन्जॉय करत असतात. त्यांना खूप छान वाटत असतं, एकमेकांसोबत क्वालिटी करत असतात. आता वसुंधरा परत बनीच्या आठवणीत हरवली जाते. आकाश त्याच्याकडे बघतो आणि त्यालाही असं वाटतं की यांना जरा चेंज हवा. त्यामुळे तो आता वसुंधरेच्या चेहऱ्यावरती पाणी फेकतो आणि तिचा मूड चेंज करण्याचा प्रयत्न करतो. वसुंधरा भानावर येते आणि आकाश परत ते आपल्याला मिळालेला छानसा वेळ घालवत असते. आता आकाश आणि वसुंधरा एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन बीचवर मस्त फेरफटका मारत असतात. वातावरण खूपच रोमॅन्टिक असतं. रोजच्या घराच्या वातावरणापासून आणि जयश्रीच्या वागण्यामुळे वसुंधरेला खूप त्रास होत असतो आणि आकाशने पूर्णपणे ओळखलेलं असतं. म्हणूनच वसुंधरेला एका मोकळ्या वातावरणात घेतला नसतो आणि म्हणूनच त्याने तिला बीचवर आणलेलं असतं. आता वसुंधरा आणि आकाश त्यांच्या नेक्स्ट सरप्राईजकडे जात असतात. इकडे आता भास्कर आणि अखिल मीटिंगच्या तयारीत असतात. काय नाही, आतापर्यंत यायला हवा होता. आता बेबी म्हणतो की अखिल त्यांना मेल केला असेल ना. काय रे अखिल, केला ना. अखिल म्हणतो, सॉरी मी विसरलो. भास्कर म्हणतो, अरे काय अखिल, आज पहिल्यांदा आकाशने आपल्याला एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि आपण त्याला असं नाराज करणार आहोत का. आता काय करायचं आपण. बेबी म्हणतो, मी आकाशला फोन करतो, तो त्यांना फोनवर कन्व्हिन्स करेल. त्यावर आता भास्कर म्हणतो, नाही नाही, त्याला नको करायला फोन. अखिल म्हणतो, अहो बेबी, तुम्ही असं हनीमूनला गेला आणि तुम्हाला कोणी घरून कामासाठी फोन केला तर कसं वाटेल. आता बेबी आकाशला मिठी मारतो आणि म्हणतो, हनीमून. भास्कर म्हणतो, बेबी जरा शुद्धीवर या, आपण कामाविषयी बोलत आहोत. अखिल म्हणतो, दादा मी काय म्हणतो, आपण त्यांना फोन करूया आणि कन्व्हिन्स करूया. थोडं चिडतील ते, पण माझी खात्री आहे तयार पण होतील आणि आपण करूया सगळं मॅनेज. आता अखिलला तनयाचा फोन आलेला असतो. तो आलोच मी, 2 मिनिटात फोन उरकून घेतो आणि येतो. भास्कर म्हणतो, लवकर आटोप. आता अखिल तनयाशी बोलत असतो. तनया खूप डिस्टर्ब वाटत असते आणि ती म्हणत असते, अखिल बेबी मला काहीच सुधरत नाहीये, माझ्या घशाखाली अन्न सुद्धा जात नाहीये, मला खूप निगेटिव्ह वाटतंय रे. असं वाटतंय जग संपलंय आणि असं वाटतंय की स्वतःला संपवून घ्यावं. अखिल म्हणतो, तू वेडीच का, काहीही बोलायचं नाही या आणि काही टेन्शन घेऊ नको. आता आकाश दादा आला की मी त्याच्याशी बोलतो. तनया म्हणते, हो रे, पण तो ऐकलेच असं नाहीये ना. अखिल म्हणतो, मी आकाश दादाला पूर्णपणे ओळखतो, तो नक्कीच आपली काहीतरी मदत करेल आणि तू अजिबात काळजी करू नको. तनया म्हणते, मला काय वाटतं अखिल, आपण 2 दिवस कुठेतरी बाहेर जाऊया का, मला तेवढंच चेंज वाटेल आणि तुझ्यासोबत वेळ घालवल्यावर मी पूर्णपणे बरी होईल. अखिल म्हणतो, अगं उद्या रक्षाबंधन आहे,
तनया म्हणते ठीक आहे ना, रक्षाबंधन झाल्यावर जाऊ आपण, पण जाऊया कुठेतरी. अखिल म्हणतो ठीक आहे जाऊया आपण, आणि तू स्वतःची काळजी घे आणि आता काहीतरी खाऊन घे, आणि मी ठेवतो फोन, मला काम आहे. त्यावर तनया म्हणते ठीक आहे बेबी, आणि ती खूप आनंदी झालेली असते. तिच्या मागे आता विशाखा उभी असते आणि विशाखा म्हणते तनया काही सॉलिड ऍक्टिंग करतेस ग तू, तू एखादी फिल्म साईन करायला हवी होती. अखिलसारखी अशी 10 मुलं तुझ्या समोर उभी राहिली असते. आता बघतेस मी ती वसुंधरा कशी बाजी मारते ती. तुम्ही दोघी ना मस्त कुठेतरी जा आणि एन्जॉय करा. आता सगळं काही आपल्या प्लॅननुसार होणार आहे. आता इकडे आकाश आणि वसुंधरा त्यांच्या नेक्स्ट सरप्राईजकडे जात असतात आणि वसू म्हणते हा रस्ता मला ओळखीचा वाटतोय, आपण दुसऱ्या रस्त्याने येत आहोत का. आकाश म्हणतो झालं, माझं सरप्राईज आहे, तुम्हाला सरप्राईज द्यायचंय मला. तुम्ही पहिले डोळे बंद करा बरं, मी तुमच्या डोळ्यांवर एक पट्टी बांधणार आहे, म्हणजे तुम्हाला काही दिसायलाच नको. वसुंधरा म्हणते अहो एवढंच ना, मी डोळे बंद करते, कशाला पट्टीची काही गरज नाहीये. आता आकाशच काही ऐकत नाही, गाडी थांबवतो, तिचे डोळे बंद करतो आणि पट्टी बांधतो आणि तिला गाडीमध्ये बसवतो. आता आकाशचं ठरलेलं असतं, वसुंधरेला तिच्या मुलाला भेटवण्यासाठी आकाश घेऊन जात असतो. वसुंधरेला हे गिफ्ट आणि हे सरप्राईज खूप आवडणार असतं, हे त्याला माहिती असतं. आकाश आता हॉस्टेलवर येऊन पोहोचलेला असतो. तो वसुंधरेला गाडीतून खाली उतरवतो आणि तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो आणि म्हणतो उघडा डोळे. वसुंधरा डोळे उघडते आणि बघते तर काय, बनीच्या हॉस्टेलवरती दोघेही आलेले असतात. वसुंधरेला खूप आनंद झालेला असतो. तिला बनीला भेटायचं होतं, भेटता आलं नाही, हे सगळं तिच्या डोक्यातून निघून जातं आणि आता फक्त आनंद असतो. तिचा आनंद गगनात मावत नसतो. बनीला आपण भेटणार, फायनली इथे आलो, हे पाहून तिचं मन आनंदाने भरून गेलेलं असतं. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असतात. आकाशला कसं धन्यवाद म्हणावं हे तिला कळतच नसतं. शेवटी आकाशने तिचं मन जाणून घेतलं. बनीला तिला भेटायचं असतं. ही तिची जी ओढ असते ना, ती आकाशनेच ओळखलेली असते आणि आकाश खरंच किती चांगला माणूस आहे हे तिला कळलेलं असतं. परत एकदा आकाशने तिचं मन जिंकलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने तिचं बर्थडे गिफ्ट तिला मिळालेलं असतं. आकाशला सुद्धा खूप आनंद झालेला असतो वसूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. आणि एक नवरा म्हणून आपण आपल्या बायकोला हवं ते देतोय याचं त्याला समाधान असतं. तर आता वसुंधरेला खऱ्या अर्थाने गिफ्ट मिळालेलं असतं, तिचं बर्थडे गिफ्ट. आणि आता बनी सुद्धा वसुंधरेला बघून खूप खुश होणार असतो. त्याची काय प्रतिक्रिया असेल हे बघण्यासारखं असणार आहे. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.